तर नमस्कार मित्रांनो, आपण निघायलाच 5 वाजलेला आहे. खूप भारी वाटतंय. खूप दिवसाच्या सगळ्या बाहेर पडलंय. मस्त की जकास मिसळ खाऊन निघाला. फर्स्ट टाइम असा कॅमेरासमोर बोलतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयुरेश जाधव. फर्स्ट टाईम असा इंटरव्ह्यू येतो आहे. सकाळचे वाजले आहेत 5 आणि आम्ही निघालो आहे लोणावळ्याच्या दिशेने. डोंबिवली स्टेशनला आता एका मित्राला पिक करून निघणार आहे आणि मानपाड्याला एक मित्र. चला त्यांना भेटू, नंतर आपण व्हिडिओ परत कंटिन्यू करू. स्टेशनवाल्या मित्राला पिकअप करून आलो आहे मानपाड्याला. वाजले 5:30. देवानं येतो त्या मित्रासाठी थांबलो आहे. 5 वाजता भेटायचं ठरलेलं, पण निघायलाच 5 वाजलेलं आहे आम्हाला. ढोकू का आलेला आहे एक मित्र. ब्लॉग चालू आहे. हा मग भावा. नमस्कार, मयुरेश जाधवच्या ब्लॉगिंग करतो. माहित नाही मयुरेश जाधव. अरे मयुरेश जाधवच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मराठी आहे ना? हा मस्त काय. अरे भाई मस्त, एक नंबर. Writing in the margins of my mind all day, sipping herbal in the morning just to feel okay. Had a dream I was water just flowing through space, till I landed on the record that my grandma would play. Talk sweet like jazz in the park after rain. What a grass smell. अजून आता रस्ता पण नाही झालाय, पण गाड्यांचं अवस्था बघ काय झाली. Writing in the margins of my mind all day. खूप भारी वाटतंय. खूप दिवसाच्या सगळ्या बाहेर पडलंय राईडला. रिटेक घेतोय. पहिला केला शूट, त्याच्यात आवाज क्लिअर नाही आलाय. तर परत एकदा इंट्रोडक्शन देतोय. काय आहे पंड्या? हा माझा शाळेतला, बिल्डिंग मधला, आधी एकत्रच व्हायचो एकाच ठिकाणी, तेव्हापासूनचा मित्र. आणि हा माझा शाळेतला मित्र गणेश. हा आमची भेट 10 वर्षानंतर झाली आज राईडला. आणि तिघच निघालोय. मस्त वाटते या वेदर मध्ये. मिसळ खाता खाता पावसाचा वेळ. मस्त की जकास मिसळ खाऊन निघाला. आता चहा पिंडी इकडे त्याला पुढच्या गाडीला. हे बघा, यांचा फोटो व्हिडिओ काढूनच होत नाही अजून. कधीपासून फोटो व्हिडिओ काढतोय बघा. गाडी थांबली की असा जातोय पुढे फोटो काढायला, गाडी आली की येते. आम्ही फक्त तिघं आलोय, पण मस्त वाईब मॅच होते ना. मजा मस्ती करत आलोय. एकदम सेफली पण गाडी चालवली दोघांनी. फर्स्ट टाइम असा कॅमेरासमोर बोलतोय. मग काय चूक होत असेल तर समजून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटलं व्हिडिओ. याचं झालंय वाटतं शूट. पण गाईज मराठी आहे ना? मराठी गाईज फक्त ना, इथलं फक्त तुम्ही व्ह्यू बघा. हा बघा, मोबाईल मध्ये एवढा कॅप्चर होत नाही, पण जो रिअल आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय ना, तो नेक्स्ट लेवल दिसतोय. आता असं वाटतंय भाई येणं वर्थ होतं भाई. मजा आली. हा. मजा आली. एकदम वर्थ इट आहे. आणि असं विकेंड्सला मित्रांसोबत आलं पाहिजे. सोबत मला गेलं काय की वाटतं, महिन्यात ना एकदा तरी असं निघायला पाहिजे. भले जवळच्या जवळच आपण जा कुठेतरी, कारण हा. माइंड फ्रेश होतं. एक नवीन काम जर करायचं असेल तर त्यासाठी एक म्हणजे माइंड फ्रेश पाहिजे असतं, तर ते होतं. माझं तर होत आहे, म्हणून बोलतोय. हो हो. आणि कॉन्फिडन्स वाढतो ती वेगळी गोष्ट आहे. जेवढं कॅमेरा सपोर्ट तुम्हाला बोलता येईल ना तेवढं ट्राय करा, कारण की आज जर तुम्ही ते करायला सुरुवात कराल
तर तुमचं ते डे बाय डे थोडं इम्प्रूव्ह होईल आणि तेव्हा तुम्हाला जाऊन नंतर कॉन्फिडन्स येईल. तर त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर करा. म्हणजे स्वतःसाठी करा, दुसऱ्यासाठी नका करू, स्वतःसाठी करा बस. आणि मला पण व्हिडिओ करायला ह्यानीच इन्करेज केलंय. याच्या आधी पण मी एक म्हाताऱ्यांचा व्हिडिओ टाकलेला. तिकडे काही जास्त बोलतो नाही कॅमेऱ्यासमोर, आज बोलतोय. तेव्हा पण ह्यानीच एन्करेज केलेलं, आज पण हाच एन्करेज करतो की कर तू व्हिडिओ. तर करतोय. एवढा वेळ रेनकोट घालून ठेवलेला, तेवढ्या वेळ पाऊस नाही पडला. आता गरम व्हायला लागलाय. मी रेनकोट घालून ठेवलं तेवढ्यात बारीक बारीक पाऊस पडला. असंच पुढे जाता जाता आता आम्ही आलोय मॅप्रो गार्डनला. धबधबा बघायचा का गाईस? धबधबा तर गाईज आता आम्ही निघालोय फायनली रिटर्न घरी जायला. भूक लागली म्हणून थांबलो कोपोलीला. वेलकम फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. आणि जाता जाता काही अजून क्लिप्स ॲड करीन ते बघा. आणि बाकी ब्लॉगमध्ये काय आवडलं असेल ते सांगा कमेंटमध्ये. आणि काय सुधारणा पाहिजे असेल ते पण सांगा. काय चूक झाली असेल तर सांभाळून घ्या. ब्लॉगचा एंड तर मी नंतर करीन घरी जा. हा प्लॅन होता बनण्याचा, म्हणजेच आपल्या प्रतीकचा. त्याला काय नवीन मोबाईल घेतल्यापासून त्याला शूट करायचं होता, सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायचा होते, व्लॉग बनवायचा होता. त्यासाठी आम्ही खास आज प्लॅन केला फिरायला जायचा. आणि तो आज सक्सेसफुल झालाय. त्याला कसं वाटतं विषय? कसं वाटतंय तुला फिरून आल्यावर? आज एवढी मजा आली आहे ना की आता माझ्याकडे शब्द नाहीये तुम्हाला सांगायला. काय सांगू माझ्या चेहऱ्यावर आणि मागाशी जी माझी जी एनर्जी होती त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता. आता थोडं काय झालंय, मी 3 वाजता झोपलो आणि 4:30 वाजता उठलो. फक्त 1.5 तासाची झोप कम्प्लीट केली. त्यामुळे थोडा आता एनर्जी लो झाली. पण जर तुम्हाला परत ही एनर्जी बघायची असेल तर नवीन व्हिडिओमध्ये भेटू. जर काय असेल तर तोपर्यंत तो दाखवेल जे काय असेल व्हिडिओमध्ये असेल. नवीन व्हिडिओ नक्कीच करू आणि नक्कीच आम्ही असे प्लॅन करत राहू. नेक्स्ट पहिलं कुठे जायचं ते सांगा. जर तुम्ही कुठे फिरून आलं असेल तर सांगा, आम्ही जाऊन दिले. आम्ही पण मजा करतो. ओके, असे काही प्लॅन सांगा की वन डे रिटर्न पण येऊ शकतो, एन्जॉय पण करता येईल, सेफ राईड पण होईल. गणेश तुला असं वाटतंय? मला एक नंबर वाटतंय असं बाहेर राईड करून शूट वगैरे करणं असं वगैरे फर्स्ट टाइम करतोय मी. आवडलं शूट करणं. नाही ना, मी काय बोलतोय, एवढे मस्त मस्त व्हिडिओ काढलेत ना की एक 60-70 जर क्लिप काढल्या तर त्यातल्या 50 क्लिप तरी एकदम बेस्ट आहेत, आउटस्टँडिंग आहे. मला खूप आवडलं. मस्त कॅमेरा मस्त हँडल केलाय आपण. तर आता जर असंच कॉन्टेंट पाहिजे तर सबस्क्राईब करायला लागेल, लाईक शेअर पण करा. बंड्याचा चॅनल आहे, त्यावरती पण आपल्याला ह्या ब्लॉग बद्दल काही व्हिडिओज क्लिप किंवा BTS सगळे क्लिप्स बघायला भेटतील. चॅनलचं नाव सांग ना जरा. ऍक्च्युली तो चॅनल नवीन खोललाय मी. एक माझं म्युझिकचं चॅनल वेगळं आहे. हा ॲज अ असंच मला कधीपासून करायचं होतं की म्हणून मी हा चॅनल खोललाय. तर चॅनलचं नाव आहे प्रतीक गिरजे 1. असं ब्लॉगिंगवाला चॅनल करतो. आणि जो माझा म्युझिकचा चॅनल आहे त्याचं प्रतीक गिरजे एवढंच नाव आहे. ओके, जर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ आवडला तर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि प्रेम द्या. थँक्यू. ह्याच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच लिंक. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की जा, विजिट करा, व्हिडिओ बघा, काय सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मस्तपैकी पनीर अंडी आणि बटर रोटी मागवलेली आहे. मस्तपैकी ताव मारतो आता, जेवतो आणि निघतो फटाफट. या लोकांची एनर्जी संपलेली आहे, पण माझ्यात अजून एनर्जी आहे. अरे आता बोलला एनर्जी संपली तुझी. माझ्यामध्ये अजून एनर्जी बाकी, अजून एक ट्रिप करून येऊ शकतो. मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे.
आणि आता वाजले आहेत अडीच. बसल्या बसल्या आणि गप्पा बसून आल्या पुन्हा शाळेच्या आठवण ताज्या केल्या किंवा मिळून लावून होतो. I've been gone, I've been lost in the loops. Got a hoodie and some headphones, walking with truths. Ain't no inches in the feed, just noise and flex. But I found God once in a vinyl set. Talk slow when I speak, let the moment stretch. Learn peace ain't found, it's a thing you protect. Yeah, I vibe like water, I change and shift. But the roots still deep like my grandma's grits. City move fast, but I drift like smoke. Let the rhythm in my chest be the way I cope. Wrote a song for the days that feel soft and broke. Where the healing don't shout, but it still got hope. Let it ride, let it be, let it be what it be. Got a breeze in my chest and the thought runs free. I don't rush, I don't race, I just float on 3. Got a vibe in my soul, got a life on key. Let it ride.